तीर्थयात्रा या सर्वांची मला खूप आवड होती. हातोपाठी लाल रसी, भरपूर पैसा, त्यामुळे हे कार्य माझं अखंड चालू नाही. त्यामुळे मला वाटत होतं आपण खूप धार्मिक, नाधर्मी, सत्कर्मी आहोत म्हणून. एकदा अशी तीर्थक्षेत्रावर साधूंच्या मेळ्यात गेली. मोठ्या प्रमाणात तिथे दान धर्म केला. तिथल्या श्रेष्ठ ऋषींच्या दर्शनाला गेले. त्यांना म्हणाले, मुनीवर, आजपर्यंत मी खूप श्रवण भक्ती केली, दान धर्म केला, सत्कर्म केलं, तेव्हा या जन्मी मला नक्कीच सद्गती मिळेल ना? त्यावर ते हसले आणि म्हणाले, राणी, तू केलं हे सगळं? मी म्हणाले, हो मुनीवर, मीच केलं. त्यावर आणखी मोठ्याने ते हसले आणि म्हणाले, हा भ्रम आहे तुझा. अगं, सेवा म्हणजे काय, दानधर्म कशाला म्हणतात, हेच पुढे तुला कळलं नाही. कसला सत्संग केलायस, काय ऐकलं आजवर, सारं वाया गेलं. तू जे केलं त्याच्यामुळे तुझा फक्त मीपणा वाढला, अहंकार वाढला, कोणी फुकटच. तू जे हे सर्व केलं ते राज्याच्या तिजोरीतून, आणि सेवा कार्य ते दासदासीकडून करून घेतलं. यात तू स्वतः कुठे झिजलीस, तुला कुठे कष्ट पडले. जोपर्यंत आपण काया वाचामध्ये तन तनाने स्वतः झिजत नाही, कष्ट वेदना स्वतः सहन करत नाही, तोपर्यंत तप घडतच नाही. आणि तपश्चर्यात नाही तर मग सद्गती कुठून मिळेल? त्यांच्या या बोलण्यावर स्तब्ध झाले. विचार करू लागले, किती खरं बोलते. या सर्वात मी माझं काय खर्चलं, मला कुठे कष्ट पडले, मग आता काय करू? या जन्मी तर हे शक्य नाही. आणि हा निरुपयोगी देह ठेवायचा तरी कशाला? मग सद्भावनेसह हा देह संपवा आणि पुढच्या जन्मी तपश्चर्या करा, असा दृढ संकल्प करून तीर्थक्षेत्रात मी देह विसर्जित. एका भिल्लकोळ्यात जन्माला आली. ती रात्र अजून माझ्या स्मरणात आहे, ज्याने माझ्या पूर्वजन्मीचे संस्कार झाले. मी 5 वर्षाची असेल. माझा विवाह ठरला होता. त्यासाठी दुसऱ्या दिवशी गावजेवण होणार होते. पूर्ण सिद्धता होती. त्यात कोंबड्या, बकरे, ससे हेही प्राणी होते. त्या बिचाऱ्यांना उद्याची चाहूल लागली असावी, म्हणून मरणाच्या भीतीने ते कापून तिथे ओरडत होते. त्यांचा तो करुण ध्वनी मला अस्वस्थ करत होता. माझ्या आनंदासाठी, सुखासाठी यांचा बळी जाणार? नको नको देवा, हे मी होऊ देणार नाही. मी मुळे लग्नच करणार आणि अशा संसारात मला रमायचंही नाही. त्यापेक्षा मी निघूनच जाते, म्हणजे हे लग्नही होणार नाही आणि जेवणावळही होणार नाही आणि या साऱ्यांचे प्राणी असतील. आणि मी निघाले. रात्र अंधारी होती, सगळे झोपले होते. मी घर सोडलं तर कोणालाही कळलं नाही. बाहेर आलो, कुठे जायचं कळत नव्हतं. मग वाट कुठे तिकडे पळत सुटले. वनकन्या होती, त्यामुळे अंधाराची, श्वापदाची भीतीच वाटली नाही. आणि एकदम थांबले ते उजाडल्यावरच समोर एक आश्रम दिसत होता. त्या आश्रमात ऋषीमुनी, शिष्यमंडळी यांची वर्दळ होती. अग्निहोत्र पेटलं होतं. वेदऋचांच्या पठणाचा मंगल ध्वनी येत होता. सारं मंगलमय वातावरण होतं. एकदाच मी बाबांबरोबर रानमेवा घ्यायला आले असता या तेजस्वी पण प्रेमळ मातंग ऋषींना बघितलं होतं. तेव्हा मी विचार केला, यांनाच आपण शरण द्यावं का? पण ते कसं शक्य आहे? या अवतारात मला कोणी आत येऊ देणार नाही. मग मी तशी झाडाआड दिवसभर बसून
दिवसभराचे श्रम त्यामुळे तिथे निद्राधीन झाली. पहाटे जाग कशा आवाजाने जाग आली. तो डोहामध्ये कोणीतरी स्नान करत होतं. स्नानानंतर ते तिथे झाडाखाली ध्यानाने बसले. उजाडल्यावर लक्षात आलं की मातंग ऋषीच होते. मनात कल्पना आली आपण यांनाच गुरु मानावे आणि यांची सेवा करावी. आणि बस माझी दिनचर्या ठरली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान करायचं, ऋषींच्या झाडाचा मार्ग झाडून स्वच्छ करायचा, सडा टाकायचा, फुलांची पखरण करायची, त्यांची ध्यानाची जागा गोमयाने लिपून स्वच्छ करायची. दिवसामागून दिवस, ऋतूमागून ऋतू गेले, पण त्या आत्मचिंतनात मग्न असलेल्या ऋषीच्या ध्यानाची गोष्ट आली नसावी. पण मी मात्र अतिशय दृढनिश्चयाने निष्ठेने सेवा करत राहिले. एक दिवस अशी सर्व तयारी करून नेहमीप्रमाणे झाडाआड उभी राहून बघत होते. तोच धीर गंभीर पण प्रेमळ वाणी निघाली. कोण आहे तिकडे? कोण माझी सेवा करतो? समोर ये. ते शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला, घशाला कोरड पडली, हातपाय कापायला लागले. पण पुन्हा अतिशय प्रेमळ शब्दात तीच हाक, घाबरू नको, समोर ये. मी मंत्रमुग्ध पुढे आले. मनात म्हणाले, मुनीवर मी अजाण अडाणी, तुमची सेवाच काय, पण नमस्कार कसा करायचा हे सुद्धा मला कळत नाही. आणि त्याचवेळी मनात आलं म्हणून त्यांच्यासमोर दुरूनच मस्तक टेकवलं. ते स्वतः उठले, माझ्याजवळ आले, मला उचलले आणि अतिशय स्नेहाळ नजरेने कुतूहलाने मला विचारले, बाळ तू कोण आहेस? इतक्या लहान वयात या रानामध्ये एवढे कठोर व्रत का करते आहेस? मी एका श्वासात त्यांना माझा इथपर्यंतचा प्रवास सांगून टाकला. गई म्हणून त्यांनी मला जवळ घेतले, आश्रमात नेलं. तिथे सगळ्यांना माझी काळजी घ्यायला सांगितली आणि तेव्हापासून मी आश्रमातच राहू लागले. मुनी ऋषींनी मला रामनामाची दीक्षा दिली आणि म्हणाले, शबरी तुझा हा सेवाभाव आणि रामनाम नक्की तुला तारेल. एक दिवस प्रत्यक्ष राम सगुण रूपात तुला येथे दर्शनाला येईल. चारी मुक्ती तुला सहज प्राप्त होती. काही झालं तरी हा आश्रम सोडून जाऊ नको. मातंग ऋषी निजधामाला गेल्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रामाच्या परदेशी मी तिथे आश्रमातच राहू लागले. आयुष्याचा क्षण न क्षण रामाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. रामाला सर्व सिद्ध हवं ना, त्याच्या स्वागतात काही कमी पडायला नको. त्याच्यासाठी बसायला आसन तयार करायचं, त्याचा मार्ग झाडून स्वच्छ करायचा, सडा टाकायचा, फुलांची पखरण करायची, त्याच्यासाठी माळा करायची, स्वच्छ पाणी, ताजी फळं आणून दिवसभर रामनामाचा जप करत असे. रोजच्याप्रमाणे कुठल्याही ऋतूत त्यात खंड पडणार त्याची काळजी घ्यायची. हळूहळू काया झिजत गेली, दृष्टी आढू झाली. पण माझा रोजचा नियमात कधी खंड पडला? हे सगळं करण्यात माझा दिवस संपून जायचा. पण तो दिवस माझ्यासाठी वेगळा होता. पहाटे उठले, अन्न उरली, स्वच्छता केली, आसनं तयार केली. पण फुलांची पखरण माळा करायला फुलंच नाही, पातळ झाली होती ना. मग फळं फुलं शोधायला राहणार कुठंच मिळेल. काय देऊ आता? माझा रामाला तुम्ही काय देऊ त्याला? फक्त राम पर्यंत घातलं. एके ठिकाणी डोहावर जुटलेली बोराची फांदी दिसली, पण
तिथपर्यंत पोचू कशी म्हणून काठीने बोरं पाडायला गेली तर ती पाण्यात पडायला लागली. मग घुसली तशीच बोरं गोळा केली. थोडी वाळलेली नव्हती पण भरपूर मिळाली. घेतली बांधून पदरात. बोरीचं पुरं ओरबाडून काढलं होतं आणि निघाले आपल्या कुटीला. तोच गणका ऐकू आला. दशरथ महाराजांचा पुत्र राम आला. राम आला, श्रीराम आला. खरंच कुठे आहे? मी पोचेन का त्याच्यापर्यंत? नेमकी आजच मी इतक्या लांब आले. माझी पावलं पण अडकत आहेत. तेव्हा रामा थांब, जाऊ नकोस, मी आले, मी आले. धापा टाकत धावत निघाली. आता ती काठी पडून गेली. वस्त्र आधीच फाटलेली, दोरीने ओरबाडलेलं, पांढऱ्या केसांच्या झिंज्या झालेल्या. पण या कशाची मला शुद्ध नव्हती. तशीच निघाले राम 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 करत. बघते खूपच गर्दी होती. पण राम कुठे? त्या गर्दीतून मला कुठे जाऊ देईन ना. शेवटी कशी कशी वाट काढत दारापर्यंत पोचले. आणि माझं ते ब्रह्म सावळं सगुण साकार माझ्याकडे बघत होतं. तिथं अचेत आले. डोळ्याची पापणी लावायची विसरली. राम आला की हे करू, राम आला की ते करू. आयुष्यात रोज उजळणी करत होती पण सगळ्याचा विसर पडला. तशीच त्याच्याकडे बघत राहिली. लोकांचा गंगा वाढतच चालला होता. या लाजेवाड्या अवतारातली शबरी कोणाला नको होती. पण राम तोटत चालत माझ्याकडेच येत होता. जवळ आला. मला म्हणाला, माते हा दशरथ पुत्र राम तुला वंदन करतो. माझा राम श्रीराम मला या शबरीला माता म्हणाला, मला वंदन केलं. मी तर थरथरायलाच लागलो. रामाने जवळ मला खांद्याला धरलं. आत नेलं. मी त्या आसनावर तो बसला. मलाही जवळ बसलो. मला आता काही कळतच नव्हतं. नुसती त्याच्याकडे बघत होते. माझ्या सर्व शक्ती माझ्या डोळ्यात एकवटल्या होत्या. त्या श्रीरामाचं सुंदर सावळं रूप माझे डोळे. माझे जन्मजन्मात तरीचे भोग संपले होते. माझ्या तपश्चर्येला फळ आलं. माझ्या भक्तीने मिळवलेल्या ज्ञानाची पूर्णता प्राप्त केली होती. सारं काही मिळालं. तोच रामाच्या अतिशय मधुर आवाजाने माझी ध्यानावस्था बोलत. राम म्हणत होता, माते तुझ्या भक्तीचा मी खूप ऋणी आहे. मा काय हवं ते मा, काय मागू रामा, मी तृप्त झाले. तुझ्या दर्शनाने माझ्या सर्व वासना, कामना, इच्छा, आकांक्षा नाहीशा झाल्या. मुक्त झाले रामा, मी मुक्त झाले. पण रामाने एखाद्या लहान मुलासारखा हट्टच धरला. मात माते काहीतरी मान. तू एवढा हट्ट धरतोय तर मानते हा रामा. गेली कित्येक वर्ष हा आश्रम आणि या परिसरात पाणीच नाही दिलं. हे ऐकल्याबरोबर त्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर गांभीर्य पसरले. किंचित आठी पडली त्याच्या भव्य प्रमाणात. मी दचकले. काही चुकले होते का मी? पण इतर सगळे माझी जरी ओळख रामाला म्हणत होते, रामा खरंच हे जल शुद्ध करून घ्या. जरा वेळाने राम म्हणाला, माते हे मी नाही करू शकत. हे माझ्या हातात नाही. पुन्हा लोक जोरजोरात तीच विनवणी करत होते. मग मी पण म्हटले, माठ हात मिळत होतास आणि आता मागते तर काय
विचारले, हे जल अशुद्ध कधी झालं आठवतं का? पुन्हा सगळी शांतता, कोणीच बोलले. मला आठवलं, मी एकदा पाणी घ्यायला आले होते तेव्हा इथल्या लोकांनी माझा अपमान केला, मला लाथ मारून पाठवून दिले आणि तेव्हापासून मी लांबून डोळ्यात पाणी आणत होते. गुरुमध्ये गेल्यापासून परिस्थिती बदलली होती. ही शबरी ते कोणालाही नको होती. तोच रामाच्या आवाजाने मी भानावला. राम म्हणत होता, इथे एका माझ्या सद्भक्ताचा अपमान झालाय आणि त्याची ही शिक्षा झाली. त्या भक्ताचा अपमान तो माझा अपमान. लोकांना त्याची चूक कळू लागली. ते सगळे रामाला शरण गेले आणि प्रायश्चित्त त्या म्हणू लागले. राम म्हणाला, या शबरी मातेचा ज्या ठिकाणी अपमान झाला तिथेच तिला मंगलस्नान झालं. तिची पूजा करा आणि तिच्या स्नानाच्या तीर्थजल जेव्हा सरोवरात जाईल तेव्हाच हे जल शुद्ध होईल. तेव्हा मग सगळ्यांनी मिळून मला सन्मानपूर्वक सरोवरावर गेले. मी तर अगदी संकोचून गेले. विनंती करते, रामा हे सगळं कशाला कशाला? पण तोही गोड हसत त्यात सहभागी झाला होता. तो सगळा संपला. मी आणि राम आसनावर बसलो होतो. प्रेमाने माझ्या हाताने ती वाढली गोड राम खात खात माझ्याशी बोलत होता आणि त्या परमानंदात मी त्याच्याशी कधी एकरूप झाले, हळूहळू त्याच्यात कधी विलीन होत गेले हे मलाच फक्त राम आणि मी आणि राम दोन कुठे होतो? एक रूपच नव्हे, एकच. राम शबरी, शबरीच राम, राम मधुरेश का येते चरणांची
देवा देवा कंदमुळेही बह्व मधुरशी बदली फळेही वनवेलीने काय वाहणे वनवेलीने काय वाहणे या विणकल्पतृमाला गली श्रीचरणे आश्रमा शते खगाची नव्हे देवा मीच जाखिला स्वये गोडवा गोड देवळी पुढे ठेविली वसवान चरक्ती माला गली श्रीचरणे आश्रमा का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रितती नवे दौष्टी का